तीन माणसे 3 दिवसांत 3 खड्डे खणतात, तर 9 माणसे 9 दिवसांत किती खड्डे खणतील? तर बघा, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते मुलांना खूप सोपे वाटतात. परीक्षेमध्ये ते पटकन याचं उत्तर पण देऊन जातात. पण नंतर परीक्षा झाल्यानंतर त्यांना कळतं, की आपण जे काही याचं उत्तर दिलेलं आहे ते आपण चुकीचं दिले आहे. जेव्हा की आपल्याला हे उत्तर घरी आल्यानंतर कळतं, की याचं उत्तर खूप सोपं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न कन्फ्यूज करण्यासाठी परीक्षेमध्ये दिलेल्या जातात. पण यांचं उत्तर न कन्फ्यूज होता एकदम शॉर्ट ट्रिक आहेत. एक 2 ते म्हणजे 4 ते 5 सेकंदामध्ये याचं तुम्हाला उत्तर त्या ट्रिकने तुम्ही काढू शकता अशा प्रश्नांचं. तर ती ट्रिक काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. एकदम बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत आपल्या चॅनलवरती गणित हा विषय शिकवला जातो. जो की मुलांना सगळीकडे कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये खूप महत्त्वाचं असतं गणित, असं आपल्या चॅनलवरती शिकवलं जातं. तर बघा, पहिल्यांदा हा प्रश्न आपण समजून घेऊया. इथं आपल्याला 3 माणसे 3 दिवसांत 3 खड्डे, म्हणजे इथं आपल्याला माणसांचा पण विचार करायचा आहे, दिवसांचा पण विचार करायचा आहे आणि खड्ड्यांचा विचार करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर काढायचे. तर पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागणार आहे? 3 माणसे 3 दिवसात, म्हणजे आता काय काढायचे आपल्याला? 3 खड्डे. तर एका दिवसाला किती खड्डे खणलेत? 3 खड्डे खणले, 3च दिवस आहेत. तर म्हणजे एका दिवसाला किती खड्डे निघाले? 1. माणसं किती आहेत? 3. 3 माणसांनी मिळून एका दिवसामध्ये 1 खड्डा खणलाय. हे आपल्याला माहिती झालं आता. मग यावरून आता आपण तर 9 माणसे 9 दिवसांना किती खड्डे खणतील हे काढता येतं. तर आता बघा, 3 माणसं मिळून एका दिवसाला 1 खड्डा खणतात. मग इथं आता 9 माणसं आहेत. 9ला आपण 3 ने डिवाइड करू. 3 त्रिक 9. मग आता आपल्याला 3 3 गट मिळाले. म्हणजे 3 माणसं एका दिवसात 1 खड्डात. तर अशा आता आपल्याला 9 माणसं 9 दिवसांत. म्हणजे बघा, आता इथं आपल्याला काढायचं काय आहे? आता 9 दिवसांत किती खड्डे खणले जातील हे काढायचंय. मग आता इथं आपल्याला 9 माणसं आहेत. पण 9 माणसं प्रत्येकी एक खड्डा खणू शकतात का? नाही. 1 खड्डा खणण्यासाठी 3 माणसं लागतात. मग असे 3-3चे आपण गट केले, आपल्याला 3 गट मिळाले. म्हणजे आता आपण 9 दिवसां म्हणजे 9ला आता 3 ने गुणलं. 9 गुणिले 3. तर हे काय येतं आपलं? 27. 9 त्रिक 27. हे काय निघालं आपलं? 9 माणसं 9 दिवसात किती खड्डे खणतात हे आपल्याला मिळालं. ते कसं बघा, आता 3 माणसं लागतात 1 खड्डा खणण्यासाठी. ठीक आहे? हे तुम्हाला समजलं? मग असे 3-3चे आपल्याला 9 माणसांचे आपण जर गट केले तर 3 गट होतात. ठीक आहे? मग असे 3 गट झाल्यानंतर आपला 1 खड्डा तयार होतो. मग असे 3-3चे 3 गट आहेत आपल्याकडं. मग आपण 9 ने 3ला गुणलं. 9 दिवसात 9 दिवसामधल्या प्रत्येक एक दिवशी आपल्याला 3-3 खड्डे मिळतील. कारण 9 माणसं आहेत. 9 माणसं मिळून किती खड्डे खणतील एका दिवसाला? 3. कारण 3 माणसं एका दिवसाला 1 खड्डा खणतात. तर 9 माणसं मिळून एका दिवसाला 3 खड्डे खणतील. तर असे आपल्याकडे 9 दिवस आहेत. मग 9 गुणिले 3 केलं की आपल्याला 27 मिळतं. तर ही झाली आपण एकदम दिमाग लढवून वगैरे केलेली पद्धत. पण आता आपल्याला एकदम शॉर्ट पद्धतीने, एकदम कन्फ्यूज न होता उत्तर कसं काढायचं सांगते तुम्हाला मी. तर बघा, इथं सरळ-सरळ 3 माणसं आहेत 3 दिवसांत. किती खड्डे खणायलेत? 3 खड्डे. मग 9 माणसं आहेत 9 दिवसात किती खड्डे खणतील? सिंपल एवढंच करायचंय. 3 एक 3. इथं किती आलं? 3/1. बरोबर. 9 एक 9 9 9 81. ठीक आहे. तिरकस गुणाकार करा आता. हे आपलं 3 आणि हे आपण x मानू. ठीक आहे. 3x आलं इकडं. बरोबर. हे 81. आता हे x इकडं राहिलं. 81 डिवाइड 3. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. मोठं होतं 2, 3 दुने 6 घालू. 7 8 9 उरलं 3. 7 8 उरलं 2 2. सॉरी 2 2 2 2 2 9 पर्यंत मेजले मी. सॉरी. तर बघा, 3 एक 3, 3 दोन्ही 6. 6चा आपण भाग घातला आणि इथं 2 आलं आणि 6 8 मधून 6 गेले, 2 राहिले. इथं एक पहिलंच आहे, म्हणजे इथे किती राहिले? 21. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21. तर बघा, 21ला 21 कटलं म्हणजे इथं 0 राहिलं आणि आपला भागाकार किती आला? 27. म्हणजे x बरोबर किती आलं आपलं? 27. तर x काय होतं आपलं?
9 माणसं 9 दिवसात किती खड्डे खणतील हे आपलं एक्स होतं. बघा आपलं उत्तर आलं की नाही. आपल्याला हे उत्तर काढताना कन्फ्यूज होत होतं. पण हे उत्तर काढताना कन्फ्यूज झालं का थोडं? तर नाही. बरोबर आपलं उत्तर आलं का नाही? 9 माणसं 9 दिवसात 27 खड्डे खणतात. तर इथं काहीच नाही बघा. 3 माणसं 3 दिवसात 3 खड्डे. 9 माणसं 9 दिवसात किती खड्डे? असं केलंय आपण आणि सिंपली तिरकस गुणाकार केला इथं. काहीही याच्यामध्ये आपण वेगळं केलेलं नाही. तर बघा अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपण अशा प्रश्नांची जे काही उत्तरं आहेत ते काढू शकतो. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.